जय हिंद मित्रांनो, आपल्या टिप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर कोणत्या जागा अपलोड झालेल्या आहे आणि कोणत्या ठिकाणच्या जागा अजूनही बाकी आहे, जेणेकरून आपल्याला येत्या 2-4 दिवसांमध्ये प्रयत्न करता येणार आहे। त्या सर्वांची डिटेल्स मध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। बघा मित्रांनो, आपल्याला मी ऑलरेडी कल्पना दिल्याप्रमाणे पवित्र पोर्टलवर ज्या काही जाहिराती होत्या त्यामध्ये विशेषतः सर्वात पहिला प्रेफरन्स जे आहे आपण सर्वजण देत असतो ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांना। त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधला जो सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा घटक आहे तो आहे जिल्हा परिषद। जवळजवळ सर्वच जिल्हा परिषदांचा डेटा पुटअप झालेला आहे। काही माध्यमांचं जर सोडलं तर मराठी माध्यमाच्या सर्व जागा जिल्हा परिषदांच्या अपलोड झालेल्या आहेत। उर्दू मीडियमच्या देखील मॅक्झिमम अपलोड झालेल्या आहेत। हिंदी किंवा कन्नड मीडियमच्याही जागा काही जिल्हा परिषदांच्या अपलोड झाल्या, काहींच्या बाकी आहे। म्हणजे जिल्हा परिषदांचं फार जास्त टेन्शन राहिलेलं नाहीये। आता दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्या जाहिराती अजूनही पाहिजे तेवढ्या प्रमाणावरती येताना दिसत नाही। त्यांची कारवाई सुरू आहे, काहींची पेंडिंग आहे, काहींची सुरुवातच झालेली नाही। आता या सर्वांना जाहिरात अपलोड करून देण्याकरिता 22 जानेवारी 2024 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे। तोपर्यंत आपल्या अभियोग्यताधारकांचं काम आहे की वैयक्तिकरित्या आपल्या स्थानिक लेवलला जर जागा अजूनही अपलोड झालेल्या नसतील तर त्या जागा अपलोड करून देण्याकरिता प्रयत्न करणे। आता त्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे की तो डेटा की एक्झॅक्टली कुठली जागा अपलोड झाली आणि कुठली जागा अपलोड झालेली नाही। तर त्याचा डेटा आपण प्राप्त केलेला आहे। तुम्हाला मी विभाग वाईज सांगतो की कोणत्या विभागामध्ये कुठले जे काही जाहिराती आहेत त्या अपलोड झालेल्या आहेत। सर्वात पहिल्यांदा आपण सुरू करूया कोकण विभागामधून। कोकण जर का महसूल विभाग बघितलं तर बृहन्मुंबई महानगरपालिका याची कारवाई अजून सुरू आहे। डेटा अपलोड अजून झालेला नाहीये, त्यांची कारवाई सुरू आहे असं स्टेटस आहे। त्यानंतर कोकण विभागामध्ये ठाणे महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांची जाहिरात जी आहे पोर्टलला अपलोड झालेली आहे। त्यानंतर वसई विरार शहर महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका दोघांचाही डेटा अपलोड झालेला नाही। त्या ठिकाणी जर का कोणी अभियोग्यताधारक असेल त्याने आपल्या स्थानिक लेवलला संबंधित विभागामध्ये जाऊन चौकशी करावी, त्यांना रिक्वेस्ट करावी, विनंती करावी की जाहिरात अपलोड करा। त्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिका, भिवंडी निजामपूर महानगरपालिका या दोघांचं स्टेटस असं आहे की सध्या कारवाई सुरू आहे, परंतु डेटा अजूनही पूर्णपणाने फायनलाइज झालेला नाही। त्याही ठिकाणी जाणं आवश्यक आहे। त्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेचा डेटा अजूनही कारवाई झालेली नाही, काहीच कारवाई झालेली नाही। त्यानंतर पनवेल महानगरपालिका हे पेंडिंग आहे, प्रोसेसमध्ये आहे, परंतु तिथेही आपल्याला जाऊन त्या ठिकाणी अपलोड करण्याची विनंती करता येऊ शकते। हा झाला या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचा। त्यानंतर कोकण विभागामध्ये जी रत्नागिरी नगरपालिका आहे, रत्नागिरी नगरपालिका त्यांनी दिली आहे पेन नगरपालिका, खोपोली नगरपालिका, मुरुड जंजिरा नगरपालिका, रोहा नगरपालिका, श्रीवर्धन नगरपालिका, माथेरान नगरपालिका, महाड नगरपालिका, अलिबाग नगरपालिका, उरण नगरपालिका, अंबरनाथ नगरपालिका या सर्वांचा डेटा अपलोड आहे। म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे। आता जेवढे म्हणजे रायगड जिल्ह्यामधल्या जवळजवळ सर्वच नगरपालिकांचा डेटा 100% अपलोड झालेला आहे। त्यानंतर जव्हार नगरपालिका जी की ठाणे जिल्ह्यामध्ये येतं त्यांचा डेटा अपलोड झालेला नाही। त्या ठिकाणचे अभियोग्यताधारक असेल तर त्यांनी तो डेटा अपलोड करण्यासाठी रिक्वेस्ट करायची आहे। त्यानंतर कुळगाव बदलापूर नगरपालिका यांचा डेटा आलेला आहे, त्यांची जाहिरात अपलोड झालेली आहे। त्यानंतर येतं नाशिक विभागाकडे जाऊया आपण। नाशिक विभागामध्ये नाशिक मनपा यांचा जो डेटा आहे हिंदी माध्यम आणि उर्दू माध्यमाचा नाशिकचा डेटा अपलोड झालेला आहे, मराठी माध्यमाचा पेंडिंग आहे। मराठी माध्यमाच्या अभियोग्यताधारकांनी त्या ठिकाणी जाऊन अपलोड करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे। मालेगाव महानगरपालिका कारवाई देखील सुरू झालेली नाही, मालेगावचा एक प्रश्न गंभीरच बनलेला आहे। जळगाव महानगरपालिकामध्ये हिंदी माध्यम आणि उर्दू माध्यमाची जाहिरात अपलोड झालेली आहे। या ठिकाणी जळगाव मनपामध्ये मराठीच्या जागा अजून अपलोड झालेल्या नाही। त्यानंतर धुळे महानगरपालिका आणि अहमदनगर महानगरपालिका या दोघांचाही डेटा पुटअप झालेला नाही, अपलोड झालेला नाही। त्यानंतर अहमदनगर जिल्हा जर आपण बघितला
अहमदनगरमध्ये कोपरगाव नगरपालिका, श्रीरामपूर नगरपालिका, राहुरी नगरपालिका आणि संगमनेर नगरपालिका यांनी अजूनही जाहिरात अपलोड केलेली नाही. तर जर आपण बघितलं की ज्यांनी दिलं आहे तो आहे धुळे जिल्ह्यामध्ये दोंडाईचा आणि शिरपूर वरवडे आणि नंदुरबार नगरपालिका यांचा डेटा आलेला आहे. यांची जाहिरात जी आहे ती अपलोड झालेली आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं जळगावमध्ये, नंदुरबारचं त्याच्यापूर्वी आहे, नंदुरबारमध्ये नंदुरबार महानगरपालिकेने जाहिरात दिली. त्यानंतर शहादा नगरपालिका जी आहे, शहादा नगरपालिकेमध्ये उर्दूची जाहिरात अपलोड झाली, मराठी माध्यमाची झालेली नाही. त्यानंतर अमळनेर, चाळीसगाव या दोघांचाही डेटा पुटअप झालेला आहे. त्याच्यानंतर भुसावळ आणि सावदा या 2 नगरपालिकांनी अजूनही जाहिरात अपलोड केलेली नाही. त्यानंतर मनमाड नगरपालिका, नांदगाव नगरपालिका या दोघांच्याही जाहिराती आलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघूया महानगरपालिका औरंगाबाद, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांनी ना उर्दूची जाहिरात अपलोड केली ना मराठी माध्यमाची जागा अपलोड केलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रिक्वेस्ट करा. मला जेवढी माहिती मिळाली त्या ठिकाणी जे आहे बिंदू नामावलीमध्येच काहीतरी त्रुटी आढळल्याची माहिती मिळालेली आहे. तरी देखील संबंधित छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबादचे जर अभियोग्यताधारक असतील त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा करायला हरकत नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड वाघाळा महानगरपालिका यांची जाहिरात आलेली आहे, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. लातूर महानगरपालिका यांनी काहीच कारवाई केलेली नाही. परभणी महानगरपालिका, परभणीमध्ये पदच रिक्त नाहीये, उलट त्यांच्याकडेच काही पद जी आहे ते अतिरिक्त असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर उस्मानाबाद नगरपालिकेमध्ये किंवा कळंब, तुळजापूर, बिलोली, वैजापूर आणि जालना या सर्व नगरपालिकांनी अजूनही डेटा अपलोड केलेला नाही. कोणती? उस्मानाबाद, कळंब, तुळजापूर, बिलोली, वैजापूर आणि जालना यांनी डेटा अपलोड केलेला नाही. त्यानंतर आपण अमरावती भागामध्ये जाऊया. अमरावती भागामध्ये अमरावती महानगरपालिका आणि अकोला महानगरपालिका यांनी देखील जाहिरात दिलेली नाही. अजून त्यांची कारवाई देखील सुरू झालेली नाही. आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करू शकता. त्यानंतर अमरावतीमध्ये जर आपण बघितलं अचलपूर, वरुड, अंजनगाव सुरजी आणि चांदूर रेल्वे या ठिकाणी देखील जाहिरात येऊ शकलेली नाही अजून तरी. तर अमरावतीमध्ये चांदूर बाजार जे आहे, चांदूर रेल्वे आणि चांदूर बाजार वेगवेगळे आहे. हा, चांदूर बाजारची जाहिरात आली, चांदूर रेल्वेची जाहिरात आलेली नाही. त्यानंतर धामणगाव जे अमरावतीमध्ये आहे, दर्यापूर अमरावती, मोर्शी जी आहे त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये यांची कारवाई सुरू असल्याची माहिती आहे, परंतु अजून 100% व्हेरीफाईड त्यांचा डेटा आलेला नाहीये. त्यानंतर शेंदूरजन घाट अमरावती जिल्ह्यामध्येच आहे. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा जे आहे आणि अकोट नगरपालिका यांनी जाहिरात अपलोड केलेली नाही. त्यानंतर बाळापूर नगरपालिका आणि मूर्तिजापूर नगरपालिका यांचं स्टेटस असं कळालंय की त्यांची प्रोसेस चालू आहे, म्हणजे काही गोष्टी त्यांनी अपलोड केल्या परंतु व्हेरीफाय अजूनही 100% झालेला नाही. त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये तेल्हारा नगरपालिका आणि पातूर नगरपालिका दोघांनाही या ठिकाणी अजूनही तरी डेटा त्यांचा अपलोड झालेला नाही. त्यानंतर वाशिम नगरपालिका यांनी जाहिरात दिली आहे. त्यानंतर कारंजामध्ये कारवाई सुरू आहे. मंगळूरपीर या ठिकाणी जाहिरात अजूनही येऊ शकलेली नाही. रिसोड नगरपालिका, रिसोडमध्ये फक्त उर्दूच्या जागा आहेत आणि त्याची कारवाई चालू आहे परंतु जाहिरात अपलोड झालेली नाही. त्यानंतर यवतमाळ नगरपालिका, पुसद नगरपालिका, वणी नगरपालिका, दारवा नगरपालिका आणि दिग्रस नगरपालिका हे आहेत यवतमाळ जिल्ह्यामधल्या. तर त्याच्यापैकी एकाचीही जाहिरात आलेली नाही. त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता. त्यानंतर उमरखेड नगरपालिका जी आहे त्यांची जाहिरात अपलोड झालेली आहे परंतु ती देखील उर्दू माध्यमाची. यवतमाळमध्ये घाटंजी नगरपालिका जी आहे, पांढरकवडा, नेर नगरपालिका आणि आर्णी नगरपालिका यांचा देखील अजूनही डेटा अपलोड झालेला नाही. तर बुलढाण्याची जी प्रॉपरची नगरपालिका आहे त्यांनी जाहिरात दिली आहे. त्यानंतर मलकापूरमध्ये उर्दू माध्यमाची जाहिरात आली. खामगावमध्ये, त्याचबरोबर शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, मेहकर यांची कारवाई चालू झालेली नाही, त्यांनी काहीच केलेलं नाही. तर यामध्ये जे आहे ना बुलढाण्यामध्ये चिखली नगरपालिकेने जाहिरात देऊन टाकली आहे, त्यांची अपलोड झालेली आहे. त्यानंतर देऊळगाव राजा नगरपालिका जी की बुलढाण्यामध्येच येते
त्यांची जाहिरात आली आहे. लोणार नगरपालिका उर्दूची जाहिरात आली त्या ठिकाणची. सिंदखेड राजा या ठिकाणची जाहिरात आलेली नाही, म्हणजे त्यांनी कारवाई देखील सुरू केलेली नाही. त्यानंतर राहतो शेवटचा विभाग, पुणे विभाग. पुणे महानगरपालिका माध्यमिकची कारवाई सुरू आहे आणि प्राथमिकने अजून काहीच केलेलं नाही असा डेटा आहे. म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये माध्यमिकची कारवाई चालू आहे, परंतु प्राथमिकने अजून त्याला हात लावलेला नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्याच्यामधली माध्यमिकची जाहिरात आलेली आहे. सोलापूर महानगरपालिका, सोलापूरमध्ये कन्नड आणि उर्दू माध्यमाची जाहिरात आली आहे. मराठी माध्यम पेंडिंग आहे, त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता. त्यानंतर आहे कोल्हापूर महानगरपालिका. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये मराठी उर्दू या दोन्ही माध्यमाची जाहिरात देऊन टाकलेली आहे. त्यानंतर सांगली, मिरज आणि कुपवाड या ठिकाणची जी मनपा आहे त्यामध्ये मराठी, उर्दू, कन्नड तिन्ही माध्यमाची जाहिरात अपलोड झालेली आहे. इचलकरंजी महानगरपालिका यांनी अजून काम सुरू केलेलं नाही. आणि शेवटचं आहे पुणेमध्येच, ज्याला आपण म्हणूया लोणावळा नगरपालिका जी आहे त्यांनी कारवाई सुरू केलेली नाही, काहीच केलेलं नाही. त्याचबरोबर पुणेमध्ये तुमचं सासवड आहे, सासवड नगरपालिका यांनी देखील काम सुरू केलेलं नाही. पुण्यामध्ये काम सध्या सुरू आहे. तळेगाव दाभाडे नगरपालिकेची जी कारवाई आहे ती सुरू आहे, अशा प्रकारचं स्टेटस आपल्याला कळालेलं आहे. त्याच्यासोबतच जर आपण बघितलं कारवाई सुरू आहे मध्ये भोर नगरपालिका यांची कारवाई सुरू आहे. शिरूर नगरपालिकेनं जाहिरात दिली आहे. जुन्नर नगरपालिकेची आणि बारामती नगरपालिकेची कारवाई सुरू आहे असं स्टेटस मिळालेलं आहे. त्यानंतर आळंदी नगरपालिका काम सुरू नाहीये. त्यानंतर बार्शी आणि पंढरपूर नगरपालिका दोघांची जाहिरात आली. कुर्डुवाडी, मंगलवेळा आणि अक्कलकोट या ठिकाणच्या नपाच्या जाहिराती अजून आलेल्या नाही, म्हणजे कारवाई चालू झालेली नाही. त्यानंतर करमाळा, जयसिंगपूर, गडहिंग्लज, कागल, तासगाव, विटा या ठिकाणच्या जाहिराती 100% अपलोड झालेल्या, म्हणजे त्यांचं काम कंप्लीट झालेलं आहे. सातारा नगरपालिकेमध्ये उर्दूची जाहिरात आलेली आहे, मराठीची आलेली नाही. त्यानंतर कराड, वाई नगरपालिका, महाबळेश्वर नगरपालिका, पाचगणी नगरपालिका आणि फलटण नगरपालिका यांच्या जाहिराती अपलोड झालेल्या आहेत. नागपूरमध्ये जर आपण बघितलं की प्रॉपर नागपूर महानगरपालिका यांनी जाहिरात दिलेली नाही. चंद्रपूर महानगरपालिकेची कारवाई सुरू आहे. त्यानंतर नागपूरमध्ये जे कामठी नगरपालिका आहे, कामठीमध्ये उर्दूची जाहिरात अपलोड झाली फक्त. त्यानंतर कामरेड, काटोल, त्यानंतर नारखेड जे की नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, सावनेर आणि रामटेक इथला जो डेटा आहे त्याला अजून हातही लावलेला नाही, त्याला कारवाई देखील सुरू नाही आहे. त्यानंतर मोवाड नगरपालिका, मोहाफा यांच्या ठिकाणची जी कारवाई आहे ती सुरू आहे. कळमेश्वर नगरपालिकेची देखील कारवाई चालू झालेली नाही. खापा नगरपालिका यांची जाहिरात आली आहे. त्यानंतर वर्धा, हिंगणघाट, आर्वी आणि पुलगाव जे की वर्धा जिल्ह्यामध्ये येतात त्यांनी देखील कारवाईला सुरुवात केलेली नाही. त्यानंतर देवळी, सिंधी रेल्वे नगरपालिका या दोन्ही ठिकाणची जी कारवाई आहे ती सुरू आहे, पेंडिंग आहे, त्यांना अजूनही फायनल करायचं बाकी आहे. त्यानंतर भंडारा आणि तुमसर या दोन नगरपालिकामध्ये कारवाई काहीच नाहीये. पवनी या ठिकाणची कारवाई सुरू आहे. गोंदिया आणि तिरोड या ठिकाणची जी नगरपालिका आहे त्यांनी देखील कामाला सुरुवात केलेली नाही. बल्लारपूर जी आहे नगरपालिका त्या ठिकाणची कारवाई सुरू आहे. त्याच्यानंतर वरोरा आणि राजुरा या ठिकाणचं देखील काहीच काम झालेलं नाहीये. त्यानंतर गडचिरोली आणि देसाईगंज या दोन्ही ठिकाणची जाहिरात अपलोड झालेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा संपूर्ण डेटा आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. जेवढ्या नगरपालिका महानगरपालिकांकडून आपल्याला अपेक्षा आहे की इथल्या जाहिराती यायला पाहिजे त्या सर्व ठिकाणचा डेटा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. आय होप की तुम्ही तुमच्या परीने निश्चितपणाने प्रयत्न करणार आहे. जिल्हा परिषदांचा डेटा आलेला आहे. आता प्रयत्न जर केला आपण तर निश्चितपणाने जवळजवळ 3800 जागा ज्या आहेत या नगरपालिका महानगरपालिकांमध्ये आहेत सध्या, ज्या की येऊ शकतात. आणि विचार करा जर 3800 जागा आपण अपलोड करण्यामध्ये यशस्वी ठरलो तर निश्चितपणाने 7, 8, 10 मार्कांपर्यंत, 10 मार्क तर जास्त झाले परंतु 7, 8 मार्कांपर्यंत का होत नाही, परंतु मेरिट खाली येऊ शकतं. त्यामुळे ज्यांचे मार्क्स ॲव्हरेज आहे त्यांनी आता घर सोडून किमान जे आहे आपल्या घरापासून जे काही ऑफिस आहे नगरपालिका महानगरपालिकेचं तिथपर्यंत जाणं, त्याचा फॉलोअप घेणे, त्यांना रिक्वेस्ट करणे, त्यांचे पाया पडणे की बाबा तुम्ही अपलोड करून द्या, हे काम करायला पाहिजे.
निश्चितपणाने यामुळे तुमचाही फायदा होईल, आपल्या अभियोग्यताधारकांचा फायदा होईल आणि ज्यांचा फायदा झाला त्या लोकांचे आशीर्वाद, त्या लोकांची दुआ तुम्हा लोकांना निश्चितपणाने लाभणार आहे। त्यामुळे ज्यांनी हा व्हिडिओ बघितला आणि तुमच्यापर्यंत तुमचं जर का स्थानिक लेवलचं स्टेटस कळालं की कारवाई चालू झालेली नाही, त्या ठिकाणी कारवाई करायला लावणं हे तुमचं काम आहे आणि हा व्हिडिओ इतर अभियोग्यताधारकांपर्यंत देखील फॉरवर्ड करा, जेणेकरून सर्वांपर्यंत माहिती लवकरात लवकर पोहोचून जाईल की कोणता डेटा अपलोड होणं बाकी आहे, जेणेकरून स्थानिक लेवलला काही जर उमेदवार काम करायची इच्छा व्यक्त करत असेल तर ते लोक संबंधित विभागामध्ये जाऊन त्यांना डेटा अपलोड करण्यासाठी रिक्वेस्ट करतील।